फ्रेंच मेनिया हा खरं तर दोन ह्याच्यातले व्यक्तिरेखा आहेत. एक आहे डोंबिवलीतली आणि एक आहे बदलापूर. तर बदलापूरमधली जी मुलगी आहे त्या अमेलीतल्या ट्यून्स तिला आवडत आहेत. त्याच्यातला दुसरा जे व्यक्तिरेखा आहे हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा असं त्याचं नाव आहे. तो म्हणजे त्याला तो आहे चिन्मय त्याचं नाव आहे खरं तर. पण तो आहे तो फ्रेंच पोर्न स्टार मॅन्युअल फेराराच्या प्रेमात आहे. जूड कॅरापिटनी केलेल्या मारामाऱ्या, त्याची ती हे असलेली दहशत ही दुसऱ्या क्रिकेटच्या त्याच्या जी समोरचे प्रतिस्पर्धी आहेत त्यातल्या 11 पैकी 11 जणांनी त्याचा मार खाल्लेला अशी कुठलीच टीम नव्हती. अधिराज्य हा शब्द वापरू नये मला आवडतच नाही मला ते, कारण ते 2000च्या आधीचे इंट्रो होते की गेली 5 दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमुक अमुकचे निधन, आणि तीच निधनाची बातमी जी ती निधन काढून त्याला पुरस्कार मिळाला तरी तो तसाच वापरायचा. तो वापरून न वापरता बातमी आपण कशी करू शकतो असे मी प्रयोग केले होते. आणि तो राग असे अनेक पत्रकार जे होते त्यांचा तो एकत्रित आलेला हा आहे तो जो हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा. 2011, 12, 13 नंतर हब कल्चर आलं. प्रत्येक जण म्हणजे खंडितच झाला. म्हणजे त्याला एक कोणीतरी वेगळ्याच कुठल्या तरी त्याला आवडीचं कुठलं तरी नायजेरियन म्युझिक कोणाला आवडतंय, कोणाला काहीतरी अमेरिकेतला कुठला तरी भलताच कलाकार काहीतरी आवडतोय, तो त्याची गाणी ऐकतोय. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या. तसं हे फ्रेंच जो मॅन्युअल फेरारा जो आहे म्हणजे एव्हियन अवॉर्ड हा ऑस्कर अवॉर्डसारखी तरुण पोरं बघायला लागली. आणि हा एव्हियन अवॉर्ड म्हणजे तिकडचा पूर्ण जगताचा तो ऑस्कर अवॉर्ड आहे. तर तो 9 वेळा त्या मॅन्युअल फेराराने मिळवलेला आहे. 9 वर्ष सलग. म्हणजे तो त्या भागातला आर्नॉल्डपेक्षा पण त्यांनी विक्रम केले. विश्वामित्र सिंड्रोममध्ये असे काही कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये सगळे पूर्ण ॲडिक्ट आहेत. म्हणजे आणि नंतर एका विशिष्ट म्हणजे त्याच्या प्रकरणांनंतर वेगवेगळ्या गोष्टींचे ॲडिक्ट आहेत. तो फ्रेंच जो होता मॅन्युअल फेरारा त्याचे तो आहे मराठी त्याला चांगलं येतं कारण तो डोंबिवलीतच वाढला. इंग्रजी शाळेत जात होता पण सगळे मित्र त्याचे मराठीच, त्यामुळे तो मराठी अतिशय चांगला आणि अतिशय मोठ्या ठाण्यातल्या हस्ती बरोबर तो बरोबर होता. त्यामुळे मराठीच्या त्याला काही वावडं नव्हतं. फक्त तो आता मात्र बोनजोर सुलेमान. पुढारी न्यूजच्या बुक क्लबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या सत्राची सुरुवात मी फ्रेंच भाषेतून करते कारण आज आपण जे पुस्तक अनुभवणार आहोत, ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत त्यात थोडं फ्रेंच कल्चर आणि आपलं भारतीय कल्चर याचं मिक्सचर आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत पंकज भोसलेजी. पंकज सर, तुमचं मनापासून स्वागत. मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत आणि सकाळ समूहापासून त्यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात केली. सध्या ते लोकसत्तामध्ये आहेत. लोकरंग पुरवणीचे फीचर एडिटर म्हणून ते काम पाहतात. शनिवार लोकसत्ता तुम्ही जर वाचत असाल तर त्या कामासाठी आणि त्या पानासाठीचं विपुल लेखन त्यांचं आहे. त्यानंतर या लेखनासाठी त्यांना पुरस्कारही मिळालाय. मुंबई विद्यापीठाचा अरुण टिकेकर पुरस्कार जो 2018 मध्ये होता आणि विश्व संवाद केंद्र इथला देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान हा देखील पुरस्कार त्यांना मिळालाय. आणि हे जे पुस्तक आज आपण अनुभवणार आहोत, ज्याविषयी बोलणार आहोत, त्याच्या आधी त्यांच्या 2 प्रवृत्त्याही येऊन गेलेल्या आहेत विविध विषयांच्या. एक त्यांचं पुस्तक आहे विश्वामित्र सिंड्रोम आणि दुसरं पुस्तक आहे हिट्स ऑफ 92. या पुस्तकांच्या नावावरूनच तुम्हाला कळेल की हे काहीतरी वेगळं आहे. इट्स नॉट रेग्युलर. आपण दररोज वाचतो तसलं काही नाही आहे, थोडं वेगळं आहे. त्यामुळे आज आपण वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत असताना, लेखनाची आवड जोपासताना अचानक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे. मात्र त्याच्या मागे त्यांचा एक उद्देश पण आहे. जुनी दुर्मिळ जी मराठी पुस्तकं आहेत ती वाचण्यासाठी आणि त्यांचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचा त्यांचा उद्देश आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या एका माणसात आहेत, पंकजजी, त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. आणि आपण सुरुवात करूया. तुमचं हे जे नवीन पुस्तक आले फ्रेंच मेनियाक, याच्या शीर्षकाकडेच मी थेट येते. कारण फ्रेंच मेनियाक आजची जी जेनझी आहे त्यांना फ्रेंच भाषा किंवा इतर फॉरेन लँग्वेजेस माहिती असतात. पण तुमच्या 90sच्या काळातला जो हा भाग आहे या पुस्तकातला, त्याच्यासाठी तुम्ही फ्रेंच मेनियाक हे नाव का निवडलं आणि पुस्तकात त्याचा काही संदर्भ, असा काही वेगळा संदर्भ आहे? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की फ्रेंच मेनिया हा खरं तर 2 ह्याच्यातले व्यक्तिरेखा आहेत. एक आहे डोंबिवलीतली आणि एक आहे बदलापूर. तर बदलापूरमधली जी मुलगी आहे तिला फ्रेंच जो सिनेमा आहे अमेली, त्या अमेलीतल्या ट्यून्स तिला आवडत आहेत खूप.
आता ह्या तिला कळाल्या कधी 2004 2003चा सिनेमा आहे. बरोबर. 2004-5च्या दरम्यान जी जेव्हा बदलापूरवरून ती पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली, मुंबईमधले फिल्म फेस्टिवल बघितले, त्याच्यात तिने तो सिनेमा बघितला. त्या सिनेमा बघितल्यानंतर ती त्या ट्यून्सची ती वेडी झाली. आता हा त्याच्यातला दुसरा जे व्यक्तिरेखा आहे, हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा असं त्याचं नाव आहे. तो म्हणजे त्याला तो आहे चिन्मय, त्याचं नाव आहे खरं तर. पण तो आहे तो फ्रेंच पोर्न स्टार मॅन्युअल फेराराच्या प्रेमात आहे. आणि हे झालं असं की 2000 नंतर खूप सारं पोर्न आपल्या अंगावर आलं. आपल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे पूर्वी जो छुपेपणा होता तो पूर्ण गेला. म्हणजे आमची अख्खी पिढी जी आहे, जी कुठेतरी घरातल्या आपल्या जेव्हा PC आला, त्या PC मध्ये कुठेतरी गणपतीची आरती किंवा तत्सम कुठेतरी ते पोर्न लपवण्याचा त्यांचा एक छान हे होता मार्ग. तर त्याच्यामध्ये हा जो मुलगा आहे तो फ्रेंच जो आहे ॲक्टर मॅन्युअल फेरारा, त्याचा तो खूप भक्त आहे. आणि त्याचे ते सिनेमे तो कलाकृती असा त्याचा उल्लेख केला. तो त्याच्या कलाकृती पाहतो आणि त्या कलाकृती पाहतो. त्याच्यानंतर हे सगळं अंगावर जेव्हा येतं, त्यानंतर त्यांच्यात काय फार थोर बदल होत नाहीत, पण त्यांचं आयुष्य एकटेपणाकडे आणि अधिक एकटेपणाकडे ते जातं. तर ते कसं जातं आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला काय घडतंय. मला एक हे होतं की 2000च्या दरम्यान ज्या पहिल्या शोभायात्रेचा हे झाला डोंबिवलीतून आणि तो राज्यभर पसरला. तो कल्चरल एक हे आहे. ठाण्यामधल्या टेंभी नाक्याचा उत्सव जो असतो तो त्याच काळामध्ये त्याचा इव्हेंट झाला, फेमस. ते इव्हेंट. आणि ह्या दोन्ही इव्हेंटमध्ये कुठेतरी तो ज्यूड कॅरापिट नावाचं एक कॅरेक्टर होतं, जे इतिहासाने त्याला पूर्णपणे विसरून टाकलं, त्याला लांब टाकलं. पण हे मला फिक्शनमध्ये आणायला आणि फिक्शनमधून आणणं खूप सोपं होतं. त्यामुळे आता आमच्यासारखे जे वाचक आहेत त्यांच्यासाठी हे खूप नवीन आहे. आम्हाला माहिती नाही आहेत या गोष्टी. काही वाचकांना माहिती असतील किंवा काहींना माहिती नसतील, पण ह्या कलाकारांबद्दल हे जे पात्र आहेत ना, यातली जी दोन, ती खूपच म्हणजे अगदी वेगळी आहेत पण रिलेटेबल पण आहेत. सो ज्यूड कॅरापिट आणि हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा, ज्याला तुम्ही या पात्राला नाव दिलंय, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. तो अनेक पात्रांचा, मी पाहिलेल्या अनेक पत्रकारांचा त्याचा समुच्चय आलेला आहे. अनेक पत्रकार मी बघितलेत, कारण मी कॉपी हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक भाग होता. जेव्हा मी डेस्कवरती 2005 साली मी सकाळमध्ये ते काम करत होतो, तर कॉप्यांमधला खूप मिडिओक्रिटी जी आहे, ज्या पद्धतीने कॉप्या लिहिल्या जातात, म्हणजे वाईट टिपिकल म्हणजे त्याच्यामधल्या शब्दांच्या वरती खेळणं नाही. शब्द जे आहेत ते अगदीच म्हणजे पारंपरिक शब्दांमध्येच होतो. म्हणजे त्यातला पहिलाच सुरुवातीचाच भाग आहे की अधिराज्य हा शब्द वापरू नये. मला आवडतच नाही मला ते, कारण ते 2000च्या आधीचे इंट्रो होते की गेली 5 दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमुक अमुकचे निधन, आणि तीच निधनाची बातमी जी ती निधन काढून त्याला पुरस्कार मिळाला तरी तो तसाच वापरायचा. हा जो होता त्याचा मला खूप म्हणजे, आणि ते डेस्कवरचा एक वर्ग होता ज्याने सांगितलं अशा बातम्या आपण काढूयात आणि नकोच या बातम्या. जेव्हा मी ते बदलून मी सकाळमध्ये रिपोर्टिंग केली, तेव्हा मी अधिराज्य आज हा शब्द वापरायचा नाही आणि तो वापरून न वापरता बातमी आपण कशी करू शकतो असे मी प्रयोग केले होते. तर हे प्रयोग हे का करू शकत नाही पुढच्या, आणि तो राग असे अनेक पत्रकार जे होते त्यांचा तो एकत्रित आलेला हा आहे तो जो हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा, की तुम्ही वाचत नाही, तुमचं वाचन कमी आहे. म्हणजे तुम्ही कुठेही वाचू शकता. तुम्ही प्रवासात वाचू शकता, तुम्ही वाट बघताय गाडीला उशीर होतोय त्या काळात तुम्ही वाचू शकता. तर हा जो आहे मॅन्युअल फेरारा तो त्या सगळ्या एकत्रित पत्रकारांचा भाग आहे. पण ज्यूड कॅरापिट हा खरा डोंबिवलीत वाढलेला, डोंबिवलीत, आणि त्यांनी जे केलं ते मी आणण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो ह्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे होता. पण मला हे करताना वाचताना पण तुम्हाला त्याच्या ज्या काही कांड त्यांनी जे काही केले डोंबिवलीमध्ये, की तो मारामारीमध्ये तो एक्सपर्ट होता. सकाळी अतिशय खूपच सारं तेल वगैरे लावून पाठीमागे कंगवा वगैरे करून तो शाळेमध्ये जायचा सगळे इन, आणि तो घरी येताना पूर्णपणे म्हणजे खूप म्हणजे त्याचं पूर्ण मारामाऱ्या 2-3 मारामाऱ्या करूनच तो घरी पोचायचा. आणि त्यांनी नंतर अनेक गोष्टी केल्या. म्हणजे ह्या इव्हेंट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट केलं. म्हणजे तो आता फ्रान्समध्ये पोचला आहे
तो कसा Exactly. पोचला असेल. हम्म. तो ताज हॉटेलमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या तिकडे तो कामाला होता. म्हणजे एक भाग त्याचा तोही होता आणि तिकडनंच त्याला तो मार्ग भेटला जो कथेमध्ये ह्या आहेच. म्हणजे ह्या कथानकामध्ये तो ते सगळं जे आहे ते खरं आहे. म्हणजे जूड कॅरापिटनी केलेल्या मारामाऱ्या, त्याची तिथे असलेली दहशत, ही दुसऱ्या क्रिकेटच्या त्याच्या जी समोरचे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यातल्या 11 पैकी 11 जणांनी त्याचा मार खाल्लेला अशी कुठलीच टीम नव्हती जी त्याने त्यांनी मार्क नाही खाल्ला त्यांचा. सही. असा तो कॅरेक्टर होता. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतरचं त्याचं वावरणं, ठाण्यात वावरणं, ठाण्यात बदलही झाले पॉलिटिकल, त्या पात्रात नंतर हळूहळू. ठाण्यात तो जेव्हा पॉलिटिकल मोठ्या हस्तीचा बरोबर तो बरोबर असणं आला. बरोबर. आणि त्यांनी इव्हेंटमध्ये काहीतरी करणं आणि त्याला बरोबर नंतर डावललं जाणं. डोंबिवलीतल्या इव्हेंटमध्ये त्यांनी केलेली कलात्मकता, जी कलात्मकता पुढे पेपरमध्ये सगळ्यांनी बघितली. गॉगल लावलेल्या आणि फटफटीवर बसलेल्या बायका, तर सही. ते सगळं विसरलं गेलं किंवा ते कुठे लिहिलेलंच गेलं नाही. फिक्शनमध्ये हे आणताना मला खूपच मजा आली. मग तुम्ही ज्या पद्धतीने ते पुस्तकात मांडलंय ना ते खूपच छान आहे. आणि तुम्ही स्वतः एक पत्रकार आहात, तुमचे विचार पत्रकारितेतले आहेत, तुम्हाला तो एक रस्ता माहिती आहे, तर तुम्ही तो या कादंबरीत कसा मांडलाय? नाही, लिखाण मला जे करायचं होतं ते आता आपण कुठेही कोणी जो लेखक लिहितो तो कल्पना लढवतो, पण त्याला जर का मला समोर जे दिसतंय ते इतकं काही कथा आहे त्यात की मला फार कल्पनेचा वापर करायचा नाही. गरज नाही. पण मला ते मांडायचंय ते अशा पद्धतीने मांडायचंय की मला ते फिक्शनल वाटायला हवं. तर मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर जाहिराती हा आपल्या ह्या सगळ्या काळामध्ये जाहिरातीच्या जिंगल्स या काळामध्ये खूप आपल्या कानावर पडत होत्या. तर त्याचा आधार घेऊन मी हे सगळ्या गोष्टी त्यावेळेला तर बऱ्याचशा जिंगल्स असतील किंवा आताही अशी चाल असेल ती आपल्या डोक्यात फिक्स्ड आणि प्रभाव पडतो. पूर्वी काय होतं, म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीचा प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक हे टीव्हीशी कनेक्टेड असलेला प्रेक्षक होता आणि त्यामुळे घराघरात टीव्हीच बघितले जायचे. आता टीव्हीला पर्याय म्हणून तुम्ही मोबाईल बघता. तर त्यामुळे त्यांच्या कानावर पडणाऱ्या ज्या जिंगल्स होत्या त्या जिंगल्स अगदी 10 पर्यंत आपण टीव्ही खूप प्रेमाने पाहिलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या जिंगल्सचा वापर करून मी पुढे कथानक घडवलं. म्हणजे खूप सारं रॅप केलंय आणि रॅपरमध्ये मला जे सांगायचं ते सांगितलं. मस्तच. पण त्यावेळेला म्हणजे मी पण लहान असताना सतत टीव्हीच बघितला जायचा, दुसरं काही साधन नव्हतंच. अर्थात हळूहळू टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात होती. पण त्यावेळेला हा जो फ्रेंच मॅन्युअल फेरारा आहे तो इथपर्यंत कसा पोहोचला? म्हणजे फ्रेंच कल्चरचा आपल्या हिंदुस्थानी लोकांवर एवढा प्रभाव होता त्यावेळेला? नाही, सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचला होता. फेस्टिवलचा सिनेमा 2003-04 पासून चांगला पोहोचलेला होता. 2005ला मुंबईच नाही पूर्ण अख्ख्या भारतभर म्हणजे गुजरातच्या मार्गाने तो DVD बूम आली आपल्याकडे. DVD बूम जी होती ती इतक्या वेगात आली की 30 रुपये 40 रुपयात तुम्हाला सिनेमा जगातला कुठलाही मिळायचा. आणि नंतर मग त्याच्यात सुपरबिट कलेक्शन आलं जे 10 सिनेमे एकाच DVDमध्ये, मग 75 सिनेमे एकाच DVDमध्ये असे ते उपलब्ध व्हायला लागले. तर लोक खूप बघत होती DVD. नंतर मग त्याच्यात टोरंट आलं. 2011 साली टोरंटनी व्यापलं जग. म्हणजे 2011, 12, 13 नंतर हब कल्चर आलं. हब कल्चर आल्यानंतर तुम्ही म्हणजे प्रत्येक जण म्हणजे खंडितच झाला. म्हणजे त्याला एक कोणीतरी वेगळ्याच कुठल्या तरी त्याला आवडीचं कुठलं तरी नायजेरियन म्युझिक कोणाला आवडतंय, कोणाला काहीतरी अमेरिकेतला कुठला तरी भलताच कलाकार काहीतरी आवडतोय, तो त्याची गाणी ऐकतोय. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या. तसं हे फ्रेंच जो मॅन्युअल फेरारा जो आहे म्हणजे एव्हियन अवॉर्ड हा ऑस्कर अवॉर्ड सारखी तरुण पोरं बघायला लागली. आणि हा एव्हियन अवॉर्ड म्हणजे तिकडचा पूर्ण जगताचा तो ऑस्कर अवॉर्ड आहे. तर तो 9 वेळा त्या मॅन्युअल फेराराने मिळवलेला आहे. 9 वर्ष सलग. म्हणजे तो त्या भागातला आर्नॉल्डपेक्षा पण त्यांनी विक्रम केलेला होता. तर हे मला माझ्या ज्या समांतर जी पिढी होती 2008-2009 म्हणजे आम्ही अगदीच तरुण होतो त्या वेळात, तर त्यावेळेस प्रत्येकाच्या फोल्डरमध्ये काहीतरी PC मध्ये ते असायचं, ते बघण्याचं. आणि एक असा वर्ग होता, एक असा तरुणांचा वर्ग होता ज्यांना आयुष्यात मॅन्युअल फेरारा बनायचे.
ऑफकोर्स, म्हणजे आपण जे पाहतो ते लगेच आपण आत्मसात करतो आणि आपल्याला असं वाटतं की हाच आपला आयडॉल आहे हा आणि आपण ह्याच्याच तो सांगतोय तेच बरोबर आहे किंवा हा त्याचं जे वागणं आहे तेच आपल्याला कॉपी करायचं आहे. हा म्हणजे काही कुठल्याही काही. क्षेत्रातला हे होऊ शकतो. तर बरोबर. तसा तो त्या जो एक मी असं बघितला होता त्याच्यामध्ये विश्वामित्र सिंड्रोम मध्ये असे काही कॅरेक्टर आहेत, ओके. त्याच्यामध्ये सगळे पूर्ण ॲडिक्ट आहेत. म्हणजे आणि नंतर एका विशिष्ट म्हणजे त्याच्या प्रकरणांनंतर वेगवेगळ्या गोष्टींचे ॲडिक्ट आहेत. म्हणजे काही खाण्याचे ॲडिक्ट आहेत, काही गाण्याचे ॲडिक्ट आहेत, म्हणजे काहीतरी वेगळं म्युझिक काहीतरी हे करत, काही वेगवेगळ्या प्रकारची जगातली इन्स्ट्रुमेंट मिळवून ती वाजवण्याची ॲडिक्ट आहेत. म्हणजे काय प्रत्येक 2000 नंतरच्या पिढीचा हेच होतं की तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा ॲडिक्ट झाला. तर ते पहिला ह्याचा तो ॲडिक्टच विषय होता म्हणजे विश्वामित्र सिंड्रोमचा. तर पुढे त्याचा हा पुढचा एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून त्याला म्हणता येईल की त्याच्यामधला जो आहे तो अजून त्याचं जे ॲडिक्शन जे आहे ते वेगळंच काहीतरी आहे आणि तो मॅन्युअल फेराराचाच प्रेमी. आणि ह्याला दुसरं जोडून जी अवली कोळी आहे, जी बदलापूरच्या वैशाली थिएटर या नावाच्या सिंगल स्क्रीन जे थिएटर आहे जिथे 40 रुपये 50 रुपये हे तिकीट आहे, तिथून तिचा प्रवास जेव्हा जर्नलिझम साठी ती येते मुंबईमध्ये, फोर्ट विभागातून ती तिच्या क्लासमध्ये जाते विद्यापीठात भरणाऱ्या, आणि तिच्या समोर हे सगळं जग आहे ते इतकं नवीन आहे. म्हणजे तिच्यासाठी तो ॲमेली सिनेमामधली जी अभिनेत्री आहे तसं तिचं सगळं आजूबाजूचं बघणं आहे. कारण बदलापूर ते थेट तिचं तिकडेचं जाणं आहे, रोजचं जाणं आहे. आणि मग फिल्म फेस्टिवलमध्ये ती काहीतरी फिल्म सिनेमे बघते, जगातले कुठलेही तरी सिनेमे बघते. हा इतका मी स्वतः 2005ला तो बघितल्यानंतर मला सगळं ठाण्यामध्ये मी वाढलो माझ्या आयुष्यातला. म्हणजे मी ठाणा कॉलेज माझं अंतिम म्हणजे हे होतं की BA झालं आपण आता ठाणा कॉलेज नंतर आता पुढे काय. मग MA मुंबईला जेव्हा लागलो तर आपण काहीतरी वेगळ्याच काहीतरी जगात आहोत. जर्नलिझमच्या वर्गात जेव्हा गेलो तेव्हा रोजचा जो प्रवास आहे तिकडे आजूबाजूला फोर्टच्या ज्या इमारती हे सगळं आहेत, ऑब्झर्वेशन कधीपासून सुरू झालं तुमचं? इमारती ज्या आहेत तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या वास्तू पण आपल्याला आपण काहीतरी भारी कुठल्या तरी जगात आहोत असं फील देते. हे ऑब्झर्वेशन जे आहे यातलं की ही जी अवली कोळी आहे ही गाणी बघते. मी स्वतः तेव्हा सिनेमा त्याच काळात बघितला, अमेली सिनेमा 2004-05, जेव्हा मी जर्नलिझमच्या वर्गात होतो वगैरे. तर माझ्या दृष्टीने हे होतं की बदलापूरवरनं पोरं येतात, भिवंडीवरनं मुलं येतात, विरार वसईवरनं कोणी हे येतं. तर त्यांच्यासाठी हे कसं आहे, हे कसं बदलतंय प्रत्येक जणाचं कळत होतं. 6 वाजता आमचं कॉलेजचं तो लेक्चर व्हायचं, पण पोरं 11:15 वाजता सकाळी घरातून निघायची. बाईंनी सांगितलं होतं सगळं मुंबई बघा, मुंबईतले वेगवेगळे रोज ठिकाणं बघा. तर ते ठिकाणं बघता बघता मला स्वतःला काय काय दिसत होतं, कसं कसं वाटत होतं ते सगळं त्या अवली कोळी मध्ये आहे. म्हणजे त्या अवली कोळीला ज्या प्रकारचं, आणि मी बदलापूरला 2.5 वर्ष मी घर घेऊन राहिलो होतो, त्यामुळे मला तिथले परिसर ते मी खूप पाहिले आणि त्या भागातले सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये. डोंबिवली पण भूगोल हा सगळा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. जसं ठाण्याचं 2 म्हणजे जे संग्रह आहेत, विश्वामित्र सिंड्रोम आणि हिट्स ऑफ 92, त्या दोन्हीमध्ये ठाणं हा एक भूगोल, हा त्या ठाण्याचा भूगोल हे पात्रासारखं वावरतं. तसं हे ह्याच्यामध्ये डोंबिवली आणि बदलापूर वावरतं. तुम्ही ही जी जूड कॅरापिट असेल किंवा अवली कोळी, हिंदुस्थानी मॅन्युअल फरारा, ही जी पात्र तुम्ही शोधली, तो प्रवास तुमचा कसा सुरू झाला? म्हणजे आपण जेव्हा ही पात्र वाचतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ती उभी राहतात. म्हणजे जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा मी लिटरली इमॅजिन करत होते की हा माणूस आता इथे आहे, आता हे करत असेल किंवा पुढे तो हे करणार आहे किंवा याच्याकडून ती चूक होणार आहे किंवा तो थांबणार नाही की पुढे जाणार आहे. खूप उत्सुकता लागते. ते तुम्ही कसं मांडलं लिखाणात? त्याच्यामध्ये एक हे होतं की ठाण्यातली लोकल पत्रकारिता त्याच्यामध्ये येते. हा जो आहे कुठेही म्हणजे डोंबिवलीत राहत असेल माणूस सेंट्रलच्या आणि किंवा तो बदलापूरत राहत असेल तर त्याला पहिलं बेसिक पत्रकारिता त्याला एक तर डोंबिवलीत करायची आहे, त्याला बदलापूरमध्ये करायची आहे, किंवा सगळ्यांचं इस्तंबूल हे ठाण्यामध्ये लोकल पत्रकारिता तुम्ही केलीत आणि तर तुमचं काय व्हायचं ते तिथे ठरतं. ठाणे आधीपासूनच प्रस्थ कारण ठाण्यात भरपूर पेपर, भरपूर न्यूज चॅनल तेव्हा तयार झाली होती. आणि मग ते तिकडे तुम्ही तुमचं काही करून दाखवलं, तिकडे तुम्ही काय तुमच्यात स्पार्क असेल तर तुम्ही मुंबईतल्या म्हणजे मुख्य धारेतल्या पेपरमध्ये तुम्ही काम करायला जाऊ शकता. आणि तेव्हा न्यूज चॅनल तर नव्हतीच जास्त.
2005 Hardly वगैरेला. काही हां, असं. तर त्यामुळे सुरू नुकताच झालेलं होतं. हम्म. तर त्यामुळे मला असं हे होतं की ठाण्यामधली ही काय करतील, ही पोरं येणार डोंबिवलीतून हम्म. ठाण्यामध्येच. अवली कोळी येईल तर ठाण्यामध्ये काहीतरी बघेल, नाही तर मग ती मुंबईला जाईल कशी. बरोबर. तर ही एक लोकल पत्रकारिता त्यातला एक भाग आहे की ह्या मॅन्युअल फेराला पहिले ठाण्यात येईल. ठाण्यामधले लोकल पत्रकारिता मी 1 वर्ष पूर्ण छानपैकी बघितलेली आहे. हम्म. आणि त्यांच्या बातमीदारी, त्यांचं काम करण्याची पद्धत पद्धत वेगळी. किंवा बातमीदारी व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी त्यांच्या ज्या काही होत्या त्या मी प्रत्यक्ष पाहिल्या, प्रत्यक्ष अनुभवल्या तिथे. तर त्यामुळे मला ते त्या लोकांना माझ्या या फिक्शनमध्ये कसं करता येईल ते मी पाहिलं. आणि म्हणून ही कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांची पत्रकारिता हा बेसिक त्याच्यातला भाग आहे. त्याच्यातल्या पत्रकारितेत काही ते थोर करत नाही, ते सगळ्या चुकाच करतात किंवा ते बरोबर. वाईटच करतात किंवा त्यांना जी आजूबाजूला भेटतात लोक ती अजूनच त्यांच्यासाठी प्रभाव, त्यांच्या टाकणारी असतात. आणि मग ती मुंबईला जेव्हा जातात एक त्यांना संधी मिळते कशी तरी जायची. तर तिकडे पण ते त्यांच्या वकुबानुसार वाईटच करतात, मातीच करतात पत्रकारितेची. पण ह्याच्यामध्ये ना मिडिओकर हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे मिडिओकर आपण म्हटलं तर गर्दीत असूनही एकटा असणारा किंवा अशी जी भावना आहे किंवा प्रवाहात आहेही आणि नाहीही, तर हे तुम्ही कसं मांडण्याचा प्रयत्न केला किंवा ह्याबद्दलची तुमची काय कल्पना आहे? कल्पनाचं असं नाही, मला एक सांगायचं होतं की ही जी पोरं आहेत ही थोर पत्रकार नाहीये. बरोबर. पण त्यांच्या बरोबर जे घडतंय किंवा त्यांच्या बाबतीत जे घडतंय ते त्यांच्या ॲडिक्शनला घेऊन पुढे जात आहेत, पुढे काहीतरी धडपड करतायत ती. मला काहीतरी करायचंय पुढे काहीतरी, किंवा त्यांच्यासमोर खूप थोर आदर्श नाहीये, खूप थोर, कारण त्यांना खरंच नाहीये काही ही आदर्श व्यक्ती कोण आहे, आदर्श पत्रकारिता काय आहे, चांगली बातमी कशी लिहावी आणि त्याच्यासाठी वाचन करावं, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लेखनातलं आपलं स्वतःच्या लेखनावरती मेहनत घ्यावी. तर ह्या गोष्टी काही त्यांना माहिती नाही आहेत. पण ते त्यातून गमती काय करतात किंवा त्यांचं ॲडिक्शन आहे किंवा त्यांच्या ज्या काही भोवताली ज्या काही घडतायत गोष्टी, त्याच्यामध्ये बदलापूरचा जो भाग येतो त्या बदलापूरच्या भागामधले ती अवली कोळी काय तिकडच्या जवळपासच्या तिकडे लोकांना ती काही सुधारणा कार्यक्रम आखते आणि त्या सुधारणा कार्यक्रमामध्ये तो भूगोल आहे आणि तो मी बघितलेला आहे, तो बघितलेला आहे. तर काही लोकांना ते खूपच हसायला येतं. पण मी म्हटलं अरे तू ते प्रत्येक मी घेतलेले ते सगळे मी खूप पाहिलेले. त्यामुळे मला ते खूप सारं फिक्शनल आणायला नाही, फक्त जे आहे ते फिक्शन वाटलं पाहिजे अशा पद्धतीने मांडायचं माझ्या पुढे कसं होतं. खूपच छान झालंय. पण त्यात म्हणजे जे मला वाचताना जाणवलं किंवा इतरांनाही वाटू शकतं, तुमचं लिखाण बऱ्यापैकी बोल्ड आहे. म्हणजे सहजासहजी अशी लोक पटकन लिहायला जात नाहीत किंवा एका त्या एजवर येऊन थांबतात थोड्या बोल्डनेसच्या. तर तुम्हाला असं कधी सेल्फ डाऊट आला का की मी हे लिहिताना काही प्रॉब्लेम होईल किंवा कोणी आक्षेप घेईल? तर आपण तो आक्षेपाचा जो काही मुद्दा होता तो मी पहिल्या पुस्तकाच्या बाबतीत खूप हे झाला होता की विश्वामित्र मधल्या ज्या कथा सुरुवातीच्या 2 किंवा 3 वर्ष तशाच पडून होत्या आणि मला सगळ्या मासिकांनी आणि दिवाळी अंकांच्या मासिकांनी सांगितलं की हे लिटरेचर नाहीये, हे फिक्शन नाहीये, असं कोणी लिहितं का, असं कोणी लिहू शकत. आणि मी म्हणून मुद्दामून हे करत होतो की हे फिक्शन आहे, हे जगणं आहे आणि हे जर का तुम्हाला मोडून जर का हा जायचं असेल तर मग ठीक आहे, माझ्यापुरता मी पूर्ण करेन. 3-4 वर्षी जेव्हा पहिली कथा त्यातली आली त्यानंतर मला सगळा मार्ग मोकळा झाला. आणि ज्यांनी आधी नाकारलं होतं, कारण ते वाचकांनी खूप स्वीकारलं, बरोबर, मासिकाच्या संपादकांनी ते बिलकुल स्वीकारलं नसलं तरी वाचकांना ते प्रचंड आवडलं केलं. रिलेटेबल आहे. तर त्यामुळे त्यांना आक्षेप वगैरे कुणाचाच नव्हता. पुस्तक जेव्हा आलं त्यानंतर त्याची 1.5-2 वगैरे महिन्यामध्ये पहिली आवृत्ती संपली धडाधड. आणि त्याचा एक हे होता की नंतरच्या दुसऱ्या वर्षी मला ज्यांनी नाकारलं होतं त्यांनी आम्हाला लिखाण हवं असं सांग. आणि परत ते बोल्ड ठरवून कोणी लिहत नाही. माझं जे बोल्ड आहे त्याच्यामध्ये तिथेही तुम्हाला एक मर्यादा ठेवलेली आहे, बरोबर आहे. तिथे बोल्ड असं कोणी ठरवून पण लिहित नाही, पातळी ओलांडणार नाहीये त्याच्यामध्ये.
इवन ह्याच्यामध्ये पोर्नचे संदर्भ आहेत, पोर्न स्टारचे आहेत, पण कुठेही पोर्न त्याला तुम्ही म्हणू शकत नाही. बरोबर. मग तुम्हाला सुरुवातीला जेव्हा नकार दिला होता त्यांनी किंवा त्यांनी सांगितलं हे फिक्शन नाहीच आहे, तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं होतं की तुमच्या मते फिक्शनची व्याख्या ठीक आहे, काय? तुम्ही नका छापू. हं. मी नका छापू म्हणलं, ठीक आहे, नाही नका, मी पुढे कधीतरी मी माझ्यासाठी लिहिणार, बरोबर. माझ्यासाठी मी ते पूर्ण करणार. हं. ते त्याच्यानंतर छापू न छापू. काही माझे मित्र होते कथालेखक, त्यांनी मला त्या काळामध्ये खूप हे दिला की हे ते पूर्ण कर, कारण हे चांगलं होतंय. बरोबर. विश्वामित्र सिंड्रोम तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. मस्तच. ह्याच्यात आणखी एक उल्लेख आहे की स्थळ काळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. हे जे वाक्य आहे ते खूप काही सांगतं आणि लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं या वाक्याबद्दल? किंवा म्हणजे हे हे टोटल एक मोठा पर्स्पेक्टिव्ह आपण घेतला की आपल्याला पुढे जायचं तर आपण कोणाचा तरी आदर्श ठेवावा समोर, तर तो महापुरुषांचाच असावा की दुसऱ्या कोणाचा असला तरी चालतं, किंवा पुढे त्याचा काही प्रॉब्लेमॅटिक सिनेरिओ तयार होत नाही? म्हणजे माझ्या फिक्शनमध्ये मोस्टली भूगोल हा जास्ती प्रमाणावरती आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या सांस्कृतिक बदल झाले या शहरांचे, म्हणजे मी ठाणं अक्षरशः उभं होताना बघितलं, म्हणजे खूप मोठं होताना बघितलं. माझ्या घरात म्हणजे माझी जी इमारत होती ते मी धोबिळाईत राहत होतो आणि त्या तिकडे 4थ्या माळ्यावरनं मला जो पारसिकच्या बोगद्याच्या जवळपास जी ट्रेन जाते ती दिसायची. इतपत मी इतकं असं ठाणे मी बघितलं होतं. मोकळं होतं. हा मोकळं होतं ठाणं माझ्या लहानपणी, आणि त्यानंतरच्या 10 वर्षात मी पूर्ण ठाणं बदललेलं बघितलं. तर तो एक भूगोलाचा बदल होता आणि त्यानंतर माणसं बदलली आणि कल्चर अवतीभोवतीचं जे काय आहे दिखाऊपणा वाढला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शहर बदल, सांस्कृतिक बदल कसे झाले हा मला फिक्शनमध्ये आणायची खूप खाज आहे. आणि म्हणजे ती आधीच्या 2 पुस्तकांमध्ये खूप विस्तारित प्रमाणात आली होती. फक्त त्याला ठाणेच हाच त्याचा एक भाग होता, म्हणजे संपूर्ण भाग ठाण्याचा आहे. हिट्स ऑफ 92 मध्ये जी पहिली कथा माझ्या गावात घडवली आहे थोडीशी, पण ठाण्यापासून ती सुरू होते आणि नंतर ते सगळे ठाणे आणि ठाण्यातले वेगवेगळे भाग आहेत. आणि पुढेही मला तोच प्रकार करायचा आहे की ह्या भागामध्ये जास्ती. तर आत्ता ह्या पुस्तकाच्या बाबतीत मी बदलापूरमध्ये 2.5 वर्ष राहिलो होतो, तो मला मिळालेला अनुभव. आणि डोंबिवलीत मित्रांच्यामुळे मी फिरलो आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि मग मित्रांशी चर्चा केली, त्या भागाची रेखी केली. म्हणजे इथे तिथे काबाडी चिकन नावाचं लोकांना खूप वर्ष माहिती आहे. तिकडे लासी सायकल नावाचं दुकान आहे, ते अजून पण आहे. तर त्या लासी सायकल, काबाडी चिकन आणि इतर अनेक संदर्भ ज्याच्यामुळे मी डोंबिवलीत राहतो का असं मला अनेकांनी फोन केला वाचल्यानंतर की तू डोंबिवलीतला आहेस का? नाही, मी ठाण्यातला आहे, पण मी रेखी केली भरपूर त्याच्यासाठी. कोरोनाच्या आधी मी खूप फिरलो डोंबिवली. त्याच्यानंतर जुडच्या मित्रांशी बोललो, तेव्हा जुड त्या फ्रान्सला होता. आता पण तो फ्रान्सलाच राहतो, पण तो अधून 6 महिन्यात तो येतो. तर त्याचा माझा कॉमन मित्र जो आहे तुषार हिंगे म्हणून, त्याच्याशी गप्पातून जूडचे किस्से त्यांनी काही सांगितले. मग मी जूडच्या संदर्भात अनेकांशी बोललो आणि मग मला लक्षात आलं की अरे मी ह्याला ठाण्यातच बघितलं होतं. यू रिकलेक्टेड की तुम्हाला मी ह्यातून गेलो आणि मी पाहिलेलं आहे. आणि पण तुम्ही या पुस्तकामध्ये ना 90sचा काळ, बदलतानाचा काळ जो तुम्ही दाखवलेला आहे, आत्ताचा जो काळ आहे तो तुमच्या पुढच्या पुस्तकांमध्ये दिसेल का? किंवा आत्ताही खूप बदल होत आहेत, आम्ही अनुभवतोय, आमची पिढी अनुभवते. अर्ली 90sचा काळ तर आम्ही आता तुमच्या पुस्तकांमधून अनुभवतोय, पण त्याच्यानंतर हे जे बदल होत आहेत त्यात तुम्हाला काय फरक किंवा काही साम्य? भूगोल हा माझ्या कथांचा पुढचाही असणार आहे. ठाण्यातल्या खूप साऱ्या कथा आहेत. इव्हन माझ्या म्हणजे पुढच्या पुस्तकांची नावंही मी हे केले. विश्वामित्र सिंड्रोम हे मी 12 वर्ष माझं शीर्षक गोंधळून ठेवलं होतं डोक्यामध्ये की मी विश्वामित्र सिंड्रोम नावाचं कादंबरी लिहिणार. तर ती कादंबरी सारखीच असली तरी मला कथा संग्रह म्हणूनच तो म्हणायचा होता. त्याचं कारण आहे ते तुम्हाला पुस्तकात मिळू शकेल. त्याचं कारण काय होतं ते अनेकांना माहिती आहे. हिट्स ऑफ 92 जे आहे त्याच्यामध्ये हिट्स ऑफ 92 नावाची कॅसेट, अशा कॅसेट्स काढायच्या. विनस आणि HMV अशा पद्धतीचं दरवर्षीचे कलेक्शन कॅसेट काढायचं. तर कॅसेट युग आणि त्याच्यासोबत बदलता भूगोल ठाण्याचा हा त्याचा भाग होता. तिसरा जे आहे हे डोंबिवली आणि हे पुन्हा आता ठाण्यामध्येच मी येणार आहे. आणि ठाणे, बदलापूर आणि
मी आता खारघरमध्ये राहतो, खारघरमध्ये मी घर घेतलं आहे, तिथे माझ्या पुस्तकांचं घर केलेलं आहे. वा. तर त्या भागामध्ये, त्या भागावरती आणि एकूण नवीन मुंबईच्या शहरांवरती काहीच कथा किंवा कादंबरी आलेली नाही आहे. कारण खरं. एका सुखवस्तू जगामध्ये गेल्यानंतर लोकांना लिहावंसं वाटत नाही त्या जगावर. बरोबर. पण मी त्यात एक मेंटॅलिटी हां. तयार होते की हे असंच आहे, पण तिथे गेल्यानंतरचे जे अनुभव असतात ते नक्कीच वेगळे हां, असतात. तर त्याच्यामध्ये खूप फिक्शन आहे आणि ते मला दिसतंय. तर मी खारघर ब्लूज, ठाणे ब्लूज आणि बदलापूर ब्लूज असे तीन मी शीर्षकं पुढची ठेवलेली आहेत. ती मी 10 वर्षात लिहीन, 15 वर्षात लिहीन किंवा अजून पण तुम्हाला किती काय वेळ. करायचं हे तुम्ही आधीच हां, मी ठरवलेलं आहे. ठरवलं की त्यानुसार आता मी भूगोल जो पुढे, आहे हां. तो भूगोल कथांमध्ये असणार मुख्य पात्र म्हणून, आणि त्यामध्ये आवली कोळी किंवा हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारासारखे मी अनेक कॅरेक्टर तयार करेन आणि ते त्या कॅरेक्टर सापडतच असतात आपल्याला. नक्कीच. आपण शोधलं की सगळं सापडतं. अस्मिताची टॅगलाईन होती ही तेव्हापासून. म्हणजे आपण जे पाहतो किंवा ऐकतो ते आपल्या डोक्यात इतकं भिनतं. मी ती सिरियल पाहिली नव्हती, पण शोधलं की सापडतं. हे वाक्य अस्मिताच्या त्या सिरियलमध्ये होतं, हे अजूनही माझ्या डोक्यात बसलेलं आहे. असे जे कॅरेक्टर्स पण आहेत. पण ही जी पात्र तुम्ही मेन्शन केली, त्याच्या पलीकडे तुम्ही फ्रान्स म्हणजे तो फ्रेंच जो होता मॅन्युअल फेरारा, त्याच्या तो आहे मराठी त्याला चांगलं येतं. येतं. अच्छा. कारण तो डोंबिवलीतच वाढला, त्याचा बरोबर. इंग्रजी शाळेत जात होता, पण सगळे मित्र त्याचे मराठीच. त्यामुळे तो मराठी अतिशय चांगला आणि अतिशय मोठ्या ठाण्यातल्या हस्ती बरोबर तो फिरत होता. बरोबर होता. त्यांच्या बरोबरीने त्यामुळे मराठीच्या त्याला काही वावडं नव्हतं. फक्त तो आता मात्र फ्रान्सला आहे. एक नंबर. आणि ही आपली जी मराठीतली कादंबरी असते किंवा कादंबरी म्हटल्यानंतर एक विशिष्ट धाटणीचं लेखन लोकांसमोर येतं. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला कथासंग्रह मांडायचा आहे, पण म्हणजे यातला काय फरक आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की यात काय बदल असायला हवे? कथासंग्रह जो आहे तो वेगवेगळ्या कथांचं हे असतं, पण माझ्या ज्या कथा ज्या आहेत कथा, त्या कादंबरी, लिंक्स एका कथेचे असलेलं लिंक्स दुसऱ्या दुसऱ्या कथेला, कथेला. अशी ती कादंबरी म्हणून पण त्याला म्हणता येऊ शकतं. पण मला ते मुद्दामून कुणीतरी म्हटलं होतं की कथा वाईट प्रकार आहे, तर त्याच्यासाठी म्हणून मी मला कथा करायचं, कथासंग्रह म्हणायचं याला. बरोबर. त्याच्यामध्ये नेमाडे काका नावाचं एक कॅरेक्टर आहे जे प्रत्येक कथेमध्ये फिरत राहतं. ओके. विश्वामित्र सिंड्रोममध्ये. ओके. त्यामुळे मी कथासंग्रह हे त्याला ठेवलं होतं. हे फ्रेंच मॅनिएक जे पुस्तक तुम्ही लिहिलंय, त्यातला तुमचा फेवरेट पार्ट कुठला आहे? तुम्हाला ह्या प्रवासामध्ये कुठलं कॅरेक्टर आवडतं किंवा तुम्ही कुठल्या कॅरेक्टरला जवळून पाहिलंय? ह्यातला सगळ्यात मला तो खूपच भावलेलं जे होतं तेच आहे जूड कॅरेक्टर. आणि त्याचा तो जो आहे ज्याच्यामध्ये तो तिकडे संघाच्या कवायतींमध्ये तो जायला लागतो आणि तिकडे तो जूड कॅरेपेट संघाच्या कवायतींमध्ये जो विरोधाभास आहे आणि तो जो आहे तो जेव्हा हिंदुस्थानी मॅन्युअल फेराला त्याच्या आई वडिलांना सांगतो की अयोध्येला पिकनिकसाठी जायचंय, पैसे द्या. मला खूपच हे झालेला होता की असं कोणी सांगू शकतं. आई वडिलांनी त्याला मारलंच, ते आहे होतं. पण त्याच दरम्यान जूड कॅरेपीट तिथे जाऊन तिकडे करावती करून आला आणि त्याचं जे आहे की हे जूड कितने के बराबर आहे, ती जी जाहिरात आहे की ते 5. हो, तुम्ही खूप जिंगल्सचा किंवा जाहिरातींचा ते पण एक तुम्ही शीर्षक म्हणून मेन्शन केलेलं आहे. तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण म्हणजे तुम्ही त्या ओळी घेऊन किंवा ते शीर्षक घेऊन त्याच्यावरती अशा प्रकारच्या मी कथा लिहिलेल्या आहेत ज्या त्याचं म्हणजे मला लिखाण सलग करणं पत्रकारितेमुळे खूप अवघड होतं. एकदम सलग तुम्ही मग मी प्रकरण वाईज त्याला नंबर देऊन आधी फार त्याचं हे करतो आणि मग त्यानंतर त्याचं एक प्रकरण काही दिवस त्याच्यावरती रिरायटिंग होतं आणि मग तसं ते करतो. हे पहिल्या दोन्ही संग्रहामध्ये हाच प्रकार आहे लिखाणाचा, ज्याच्यामध्ये प्रकरणाला शीर्षक आहेत आणि शीर्षकानुसार उपशीर्षक आहेत म्हणजे, आणि त्या उपशीर्षकांच्या नुसार ते भाग वाचता येतात आणि त्याला कॅची शीर्षक असल्यामुळे ते वाचण्यामध्ये इंटरेस्ट होतो. बरोबर. आता पुढची जी माझी मालिका आहे ती भूतपुस्तक मालिका आहे. तर त्याच्यामध्ये पुणे, ठाणे, नाशिक असे भरपूर राज्यात मी जिथे फिरलो त्यातून काय जे सापडलं ते आहे. मस्त. या पुस्तकात तुम्ही शेवटी QR कोड पण दिलेत 2 गाण्यांचे आहेत. तुम्ही ते स्वतः गायलंय गाणं? गायलंय, लिहिलेलं आहे, वाजवलेलं आहे. तुम्हाला आवड आहे आधीपासून गाण्याची? गाण्याची आवड आहे, पण मी गिटार शिकलेलं आहे प्रॉपर.
कधी शिकलेला? 97ला मी ॲडव्हान्स वगैरे शिकलेलो आहे वा, आणि मी 2-1 वर्ष शिकवत होतो. परीक्षा दिलेल्या? हो, परीक्षा दिलेल्या आणि शिकवत होतो मी. मस्त. 2 इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवत होतो. जेव्हा पत्रकारिता करत होतो तुमचा तेव्हा. छंद? हां, तो छंद आता मी छंद म्हणून ते ठेवलेला आहे. मी शिकवणं बंद केलं 2005ला जेव्हा ओके. पत्रकारितेत आलो तेव्हा. मस्त. पण ही जी हे पुस्तक आहे आणि त्यात जे 2 QR कोड्स आहेत ते मी तुला दाखवते. ह्या QR कोडवर जाऊन गाणं नक्की ऐका, कारण मी ऐकलेलं आहे अँड इट्स व्हेरी नाईस. सो सॉन्ग मेनियाक म्हणून पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. खूप छान. आज आपण पंकजजींशी बोललो. फ्रेंच मेनियाक त्यांचं हे जे पुस्तक आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं. खूप वेगळा असा अनुभव आहे हे पुस्तक वाचताना, कारण आपलं नॉर्मल लिखाण असेल, पेपरच्या बातम्या असतील किंवा इतर पुस्तकं असतील, त्याच्या व्यतिरिक्त आपण जिथे जगतोय त्या आजूबाजूला आपण काय काय पाहायला हवं, काय काय ऑब्झर्व करायला हवं, ते तुम्हाला हे वाचल्यानंतर नक्कीच कळेल. पंकजजी, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणानं अगदी गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. Thanks. आजच्या भागात आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह. धन्यवाद.